दोघं. कसे आहात मुलांनो? Oh no. अनम्यूट करा आणि बोला, लवकर बोला. आपण ऑलमोस्ट एका आठवड्यानंतर ऑनलाईन भेटतोय कमीत कमी. हा, कसे आहात तुम्ही? थँक गॉड. चांगली गोष्ट आहे. पाऊस पडतोय का तिकडे? हो मॅम. हो ना, इकडे पण पाऊस पडतोय. गुड, चांगली गोष्ट आहे. आता पावसाळा सुरू झालाय वाटतं. चला, आपण जास्त वेळ न घालवता अभ्यासाला सुरुवात करूया. चला, आपला धडा कोणत्या धडा सुरू आहे आपला? आठवतंय का? काहीतरी बघितल्यासारखं वाटतंय का? एक तर तुमचे माईक ना ऑनच ठेवा, तुम्ही पटपट बोला. थोडा वेळ घालवू नका विचार करण्यामध्ये. प्रश्न विचारला की पटकन उत्तर द्या. हा धडा तुम्हाला आठवल्यासारखा वाटतोय का? आपण सम अनालिटिकल टेक्निक्स हा धडा लास्ट वीक मध्ये सुरू केला होता. आणि ओके, अरे ती हिंदीवाली मुलगी आली की सांगा बरं का मला मुलांना. मला स्क्रीन शेअर केल्यावर दिसत नाही तिथे कोणी आले का ते. चला, तर सम अनालिटिकल टेक्निक्स मध्ये आपण बघितलं होतं की आपण काही ट्रेडिशनल मेथड्स आणि काही मॉडर्न मेथड्स या दोघांमधनंही आपलं सॅम्पलचे अनालिसिस करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असा दोन्ही प्रकारचा डेटा मिळतो. क्वालिटेटिव्ह मध्ये आपल्याला हे समजतं की त्या सॅम्पल मध्ये काय काय गोष्टी आहेत, आणि क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये त्या आपल्या दिलेल्या सॅम्पल मध्ये किती प्रमाणामध्ये त्या गोष्टी आहेत, या सगळ्याच्या आपल्याला एकत्रित गोष्टी समजतात जेव्हा आपण त्याचं अनालिसिस करतो. जसं एखादं सॅम्पल मी तुम्हाला दिलं तर त्याच्यामधला जो काही गाळून घेण्यासारखा भाग असेल, म्हणजे लिक्विड खाली सॉलिड वरती, अशा पद्धतीने तुम्ही दोन गोष्टी एकत्र केलेल्या वेगळ्या करू शकता. त्याचं उदाहरण आपण बोललो होतं की चहा. आपण जेव्हा चहा करतो आपण वी मेक अ मिक्सचर. त्याच्यामध्ये शुगर, त्याच्यामध्ये चहा पावडर, त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये दूध, हवं तर आलं, हवं तर गवती चहा किंवा चहाचा मसाला, तुम्हाला जे काही टाकायचं तुम्ही त्यात टाकता. यू बॉईल इट, यू मिक्स इट. इट्स अ मिक्सचर, नॉट अ कंपाऊंड. तर ते मिक्सचर जे बनतं तर तुम्ही काय करता, फिल्टर करता, गाळता, आणि मग खाली आलेल्या गाळामध्ये काय करता, ते फिल्ट्रेट जे आहे ते पिता, आणि वरती जो गाळ जमा होतो रेसिड्यू तो फेकून देता. तर चहा आणि वगैरे आलं बिलं गवती चहा सगळ्याचा एकत्र अवशेष असतो, बरोबर. अशा पद्धतीने नॉर्मल टेक्निक्स मध्ये सुद्धा आपण फिल्ट्रेशन करतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी येतं तर ते पाणी आपण गाळून घेतो. ते खूप कॉमन कॉमन प्रॅक्टिस आहे सगळीकडेच. खालच्या बाजूला सगळा गाळगाळ जमा होतो आणि वरच्या बाजूला स्वच्छ पाणी येतं. नुसतंच पाणी जमा करून ठेवलं त्याला सेडिमेंटेशन, डिसेंटेशन आणि मग फिल्ट्रेशन अशा 3 टेक्निक एकत्र असतात. आलेलं पाणी भरून ठेवायचं, त्याला डिस्टर्ब करायचं नाही. असं केल्यानंतर आपोआप त्यातले जड 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 मातीचे कण खाली बसतात. ग्रॅव्हिटीमुळे ते आपोआप खाली सेटल होतात. वरच्यावर ते पाणी असं तिरकं करायचं भांडं आणि वरच्यावर काढून घ्यायचं, त्याला डिसेंटेशन म्हणतात. आणि ते गाळलेलं पाणी पुन्हा एकदा फिल्टर करून घ्यायचं, म्हणजे जी काही थोडीफार बारीक कचरा असतो, बारीक माती असते, कण असतात, ते सगळे फिल्टर होऊन निघून जातात. म्हणजे खाली आलेलं पाणी हे जास्त शुद्ध असतं. ह्या सगळ्या रेग्युलर टेक्निक्स आहेत. कसल्या? सेपरेशन टेक्निक्स, जे आपण ऑलरेडी आपल्या घरी वापरतो. हँड पिकिंग हे सगळं आपल्याला लहानपणी होतं, म्हणजे मागच्या इयत्तांमध्ये होतं. हँड पिकिंग ही सुद्धा एक सेपरेशन टेक्निक आहे. हाताने वस्तू वेगळ्या करणं. कुठे करतात हँड पिकिंग? हाताने वेगळं करणं कुठे अनुभवलंय तुम्ही, बघितलंय? सांगा बरं जरा मला. दोन किंवा अधिक गोष्टी सॉलिड्स एकत्र असेल आणि हातांनी त्या वेचून वेगळं करणं, असं तुम्ही कुठे बघितलंय का? नो मॅम. नो का हो? नो. नो? त्या तुमच्या घरामध्ये गहू तांदूळ डाळ निवडत नाहीत का? हो. मग कशी निवडतात? डाळ सूप मध्ये घेतात, त्याच्यातले खडे बाजूला काढतात, डाळ बाजूला. बरोबर. मग कशी वेगळी करतात? हातानेच करतात ना. ती सेपरेशन टेक्निकच आहे. बघा, आई, ताई, मावशी, तुम्ही स्वतः सुद्धा जर डाळ आणि खडे
तांदूळ आणि खडे हे जास्त मोठं डेंजरस काम असतं. तांदळामध्ये तांदळासारखे दिसणारेच खडे असतात. मग ते वेगळे कसे करतात? थोडासा भाग पुढे घेतात, म्हणजे एका ताटामध्ये किंवा तुमच्या सुपल्यामध्ये कुठे तुम्ही ते घेतलं तांदूळ, गहू, जे काही तुम्हाला घ्यायचंय, आधी पाखडतात. बारीक बारीक जो हलका हलका कचरा असतो निघून जातो. मग खाली असलेला तो जो काही उरलेला आहे आता त्याच्यामध्ये कचरा म्हणजे काय आहे? आपलं धान्य आणि त्याच्यामध्ये इम्प्युरिटी. मग त्याला थोडं थोडं पुढे घेऊन खडे बाजूला करणं, धान्य बाजूला करणं, ही सारी टेक्निक आहे प्युरिफिकेशनची, सेपरेशनची. प्युरिफिकेशन टेक्निक आता आपण लिक्विड सॉलिड्सच्या याच्यामध्ये बघणार. ठीक आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला ऑलरेडी खूप साऱ्या सेपरेशन टेक्निक आहेत. ह्याच्याकरता मी तुम्हाला हे सांगितलं, धड्यामध्ये काहीतरी खूप वेगळंच नाहीये. धड्यामध्ये आणखीन वेगळ्या गोष्टी ज्या आपण आपल्या रोजच्या याच्यामध्ये करतो त्याच्या पलीकडे लॅबमध्ये करतात. त्यातली फिल्ट्रेशन आपण ऑलरेडी एक बोललो चहा बरोबरची. मागच्या वेळेला आपण हे पण बोललो होतो की सक्शनच्या मदतीमुळे आपलं फिल्ट्रेशन किती फास्ट होतं, बरोबर ना? त्याच्यानंतर आपण क्रिस्टलायझेशनची टेक्निक पण डिस्कस केलेली होती. क्रिस्टल्स बनवतात, मी तुम्हाला प्रयोग पण करायला सांगितला होता आणि तुमच्यापैकी काही लोकांनी तो केला, काही लोकांनी, तुम्ही दोघांनी तर केलाच नव्हता. आणि जिने त्या, काय त्या मुलीचं नाव आहे, तिने तो केला आणि तिने ते तिचं जे सॅम्पल ते पाऊस पडल्यामुळे ते भिजलं, त्याच्यामुळे ते क्रिस्टल्स तर काही बनले नाही, पण प्रयोग तिने करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही केला का? नाही, नाही ना? का केला? नाही. तर अशी ती क्रिस्टलायझेशनची एक टेक्निक होती, त्याच्यामधनं आपल्याला क्रिस्टल्स म्हणजे प्युरेस्ट फॉर्म ऑफ सबस्टन्स परत मिळतो. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपण जे बघतोय ती क्रिस्टलायझेशनची प्रोसेस, त्याचं चित्र जे दिलंय ते आहे. नंतर आपण बोललो होतो डिस्टिलेशन, बरोबर? डिस्टिलेशन ही टेक्निक सुद्धा आपण बोललो आहोत. ही काय टेक्निक आहे? दोन वेगवेगळे लिक्विड्स ज्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स जास्त आहे. कसला? बॉइलिंगचा. ज्यांचा बॉइलिंग पॉइंट 40 डिग्रीच्या पेक्षा जास्त आहे. 40 डिग्रीचा डिफरन्स आणि त्याच्यापेक्षा जास्त बॉइलिंग टेम्परेचर असेल तर अशा दोन लिक्विड्सना जर त्याचं मिक्सचर असेल तर आपण वेगळं करू शकतो सिम्पल डिस्टिलेशन. अशा त्या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये ते द्रावण घ्यायचं, म्हणजे सोल्युशन घ्यायचं, त्याला तापवलं की ते टेम्परेचर नोट करण्यासाठी थर्मोमीटर ठेवलंय. याच्या वाफा ज्या वरती वरती येतात त्या या बाजूला कंडेन्स होतात आणि जमा होतात. पहिल्या द्रावणाचा ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे तो सगळंच्या सगळं तुमचं सॅम्पल बाहेर येतं आणि मग टेम्परेचर वाढतं, आणि जेव्हा ते वाढतं तेव्हा तुमचं दुसरं लिक्विड यायला सुरुवात होते. त्यावेळेला तुम्हाला दुसरं बीकर ठेवून ते कलेक्ट करावं लागतं. असा हा डिस्टिलेशनचा प्रकार असतो. चांगला प्रकारे सोपा आहे आणि याच्यात बऱ्यापैकी चांगलं सेपरेशन होतं. पण ज्या रिएक्टंटने ज्या दोन कंपोनंट्सना टेम्परेचर खूप कमी असेल, म्हणजे बॉइलिंग पॉइंट त्यांचा खूप कमी डिफरन्सचा असेल, तर काय करायचं? त्याच्याकरता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आतापासून आपण जे बोलतोय ते ह्या आजच्या लेक्चरचा सगळा नवा मुद्दा आहे. शांतपणाने एक एक मुद्दा समजून घ्या. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय? इफ इन अ मिक्सचर द डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट्स ऑफ टू लिक्विड्स इज नॉट अप्रिशिएबल, दे कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर युझिंग द सिम्पल डिस्टिलेशन. बरोबर आहे ना? 30-40 डिग्रीचं टेम्परेचर हे मिनिमम डिफरन्स आहे. 10, 15, 20, 25 डिग्रीचं टेम्परेचर डिफरन्स असेल तर पहिल्या सॅम्पलची वाफ होऊन तिकडे येईपर्यंत खूप जास्त सॅम्पल तापलेलं असतं ना, त्याच्याबरोबर दुसऱ्याची पण वाफ व्हायला सुरुवात होईल आणि ते पण पहिल्यामध्ये मिक्स होईल. मग तुम्ही सेपरेट करून जे खाली आणाल त्याच्यामध्ये पुन्हा दोन गोष्टी एकत्र आल्या तर तुम्ही त्याला पूर्णपणे वेगळं करू शकत नाही. जर त्यांच्या बॉइलिंग पॉइंट मधला डिफरन्स अप्रिशिएबल म्हणजे 40-50 डिग्रीजच्या आसपास नसेल तर सिम्पल डिस्टिलेशन उपयोगाचं नाही. मग त्याच्याकरता येतं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. टू सेपरेट such liquids, the process called as fractional distillation is employed, in which a special assembly is used. मागे आपण जो सेटअप बघितला त्याच्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी ऍड केल्या की आपलं ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण मिळतं. दोन जवळजवळ बॉइलिंग पॉइंट असणाऱ्या लिक्विड्स आपण ह्याने वेगळे करू शकतो. कसे काय? बघा, इन दिस असेंबली द डिस्टिलेशन फ्लास्क इज फिटेड विथ द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. फ्रॅक्शनेटिंग कॉलम ही एकच जादुई गोष्ट याच्यामध्ये टाकायची आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हेन्स द वेपर्स फर्स्ट पास थ्रू द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. Vapors of more volatile liquid with lower boiling point rise up more than the vapors of the liquid having the higher boiling point. बरोबर की नाही? दोन लिक्विड्स आहेत ए आणि बी. ए चा बॉइलिंग पॉइंट कमी आहे तर ह्याच्या फ्युम्स आधी वर येतील
बरोबर. आणि असं दाखवूया म्हणजे आपल्याला तो सेटअप पण दिसेल जरा. आता काय होईल, आता ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, फ्रॅक्शनेटिंग कॉलम नावाची एक गोष्ट इथे ऍड केली आहे. ह्याचे फ्युम्स तर वरती येतील. वेपर्स ऑफ द volatile liquid with lower boiling point rise up more than the vapors of liquid having the higher boiling point. ह्याच्यापेक्षा याच्या वेपर्स आधी वरती येतील आणि फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये जातील. आता बघा, आपल्याला तेच एक्झाम्पल ए आणि बी दिले. A and B having boiling points 363 Kelvin and 373 Kelvin. दोघांमधला फरक किती आहे सांगा जरा मला. 373 मायनस 363 कितीचा फरक आहे? -373 मायनस 363 किती आहेत? 10चा फरक. बरोबर. 10 केल्व्हिनचाच फरक आहे फक्त दोघांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये. म्हणजे तुम्ही याला उकळणार तर तो पण उकळायला लागेल. तरी पण ए इज मोर व्होलेटाईल. का बरं? ए चा बॉइलिंग पॉइंट 363 आहे, म्हणजे हा आधी उकळायला लागेल. त्याच्यामुळे बी इज लेस व्होलेटाईल. त्याच्यापेक्षा तरी कमी आहे ना. 10 डिग्री आणखीन लागेल त्याला. ऍज द मिक्सचर इज हिटेड, वेपर्स ऑफ ए अलॉंग विथ लिटल ऑफ बी. ए तर वरती येईल पण त्याच्यावर बी पण येईल, कारण दोघांमधला डिफरन्स फक्त 10च आहे. आता कम इन कॉन्टॅक्ट विथ लार्ज सरफेस ऑफ द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. आता काय होतं, ह्या दोघांनाही तुम्ही एकत्र वर आणताय. आता मी याला आणखीन मिनिमाइज करते, कारण तुम्हाला आता मला दाखवायचं आहे सेटअप. सी, फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हणजे काय बघा. फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हणजे हे दिसलं का तुम्हाला? लाल 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 नाही, छोटे छोटे बॉल्स ह्याच्यामधले काळ्या काळ्या रंगाचे असे गोल गोल बॉल आहेत. याला म्हणतात फ्रॅक्शनेटिंग कॉलम. हा इथं पण आहे, हा इथे पण आहे. असे 2-3 वेगवेगळे प्रकार असतात. आपल्या राऊंड बॉटम फ्लास्कच्या वरती असं हा फ्रॅक्शनेटिंग कॉलम लावतात. ह्याच्यामुळे काय होतं बघा, ए च्या फ्युम्स वरती गेल्या, त्याच्यावर काही काही बी च्या फ्युम्स पण वरती गेल्या. बी च्या फ्युम्स साठी आता मी वेगळा कलर वापरते, ब्राऊन. ठीक आहे. ए च्या फ्युम्स आणि त्याच्याबरोबर काही काही बी च्या पण फ्युम्स वरती गेल्या, पण त्या कुठे जाणार आहेत? ह्या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये जाणार आहे. आता इथे जादू काय होते बघा. आता काय होतं, ऍज द मिक्सचर इज हिटेड, तर मी कलरच बदलते. ऍज द मिक्सचर इज हिटेड, vapors of A along with little of B rise up and come in contact with the large surface of the fractionating column. आता तुमचा जो फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे त्याच्यामध्ये खूप मोठा सरफेस का आहे? याच्यामध्ये छोटे छोटे ग्लासचे बीड्स असतात, छोटे छोटे बॉल्स असतात. त्याच्या मधनं रस्ता काढून तुमच्या फ्युम्स वर जाणार आहे. म्हणजे त्याला खूप अंतर कापून जायचंय, त्याला वेळ लागतो. वेळ लागला की काय होतं, जसं तुम्ही वरती वरती जाता तसं तुम्हाला थंड थंड व्हायला जास्त वेळ मिळतो. त्याला म्हणतात कंडेन्सेशन. कुठलंही पाणी बघा, पाणी उकळलं त्याच्यावरती आपण झाकण ठेवतो, त्या डिशवरती त्या पाण्याचे कण जमा होतात ना, म्हणजे थेंब जमा होतात, कारण की ते वर जाऊन थंड होतात. खाली पातेलं गरमच आहे, खालून तुम्ही पाणी उकळताच आहे, पण ताटावरती ते वर जाऊन थंड होतात, कारण की तिथे खालच्या पेक्षा टेम्परेचर जरा कमी असतं. आता इकडे तर एवढी मोठीच्या मोठी कॉलम आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा रस्ता आहे. हे तर वर जाईल, पण बी वर जाता जाता थंड होईल आणि पुन्हा खाली पडेल. म्हणजे हे वरती जातील आणि पुन्हा खाली पडतील आणि बीकर मध्ये जमा होतील, म्हणजे राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये जमा होतील. समजलं काय झालं? आता as the mixture is heated, vapors of A along with little of B rise up and come in contact with the large surface of the fractionating column. Vapors of B condense rapidly into the distillation flask. B च्या ज्या काही आपल्या फ्युम्स आहेत किंवा वेपर्स आहेत ते थंड होतात. While passing through the fractionating column, there is an exchange between the ascending vapors and descending liquid. जे तुमचे पहिले जाणारे म्हणजे तुमचं जे ए आहे, ए त्याच्या फ्युम्स वरती वरती जाणार आहेत, कारण की त्याचं खालून बॉइलिंग सुरू आहे आणि ते वेपर होणारच आहे. त्या टेम्परेचरला त्याचं वेपरायझेशन होऊन जातं, ते वरती 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 जाणारच आहे. पण त्याच्याबरोबर जे दुसरे लोक मध्ये घुसले, यांना जायची गरज होती पण ते गेले, कारण की त्यांना तेवढी गरमी मिळाली, पण सरफेस वाढला. त्या गरमीमुळे ते थंड झाले आणि ते आले खाली.
वरती जाणारं वेपर आणि खाली येणारं लिक्विड, ह्या दोघांचा 2 वे पाथ तयार होतो. एक वर चाललंय, एक खाली येते. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमच्या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये काहीतरी वर चाललंय ज्या वेपर्स आहेत पहिल्या सॅम्पलच्या, काहीतरी खाली येते ज्या वेपर्स आहेत आपल्या खाली येणाऱ्या दुसऱ्या सॅम्पलच्या, ज्याचा आपला बॉइलिंग पॉइंट आहे तो पहिल्यापेक्षा थोडासा कमी आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामधली दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मुळे फायदा असा होतो की त्याच सेटअप मध्ये तुम्हाला दुसरं काहीच करावं लागलेलं नाहीये. त्याच सेटअप मध्ये फक्त एक गोष्ट ऍड केली जी आहे तुमचं फ्रॅक्शनेटिंग कॉलम, तर तुमचे खूप सारे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह झाले. बरोबर. आता पहिलं सॅम्पल पूर्णपणे त्याच्या वेपर्स आल्या, त्या निघून गेल्या, त्याच्यानंतर खाली जे काही उरलं त्याच्या वेपर्स यायला सुरुवात होते आणि मग दुसरं सॅम्पल तुम्ही आरामात कलेक्ट करू शकता. म्हणता लेट मी सी नाऊ. ठीक आहे. ओके, आय थिंक झालंच ते. हा ठीक आहे. चला आता वेपर्स ऑफ बी कंडेन्स रॅपिडली इनटू द डिस्टिलेशन फ्लास्क व्हाईल पासिंग थ्रू द फ्रॅक्शनेटिंग कॉलम. देर इज अन एक्सचेंज बिटवीन द असेंडिंग वेपर. हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही. अँड डिसेंडिंग लिक्विड. द वेपर्स ऑफ बी आर स्क्रब्ड ऑफ बाय डिसेंडिंग लिक्विड. दिस मेक्स द वेपर्स रिचर इन ए. वरती जाणाऱ्या सगळ्या फ्युम्स तुमच्या ज्या आहेत त्या एच आहेत, कारण ते पहिल्यांदा गरम होणार आहे, ते पहिल्यांदा वेपराइज होऊन वरच्या बाजूला जाणार. पुन्हा त्याला तुम्ही कंडेन्सेशन मध्ये टाकणार आणि ते लिक्विड जमा करून घेणार. आता दिस प्रोसेस इज रिपीटेड each time the vapors and liquid come in contact with the surface of the fractionating column. त्या कॉलम मधनं तुमचं ते लिक्विड तुम्ही बऱ्याचदा ह्या प्रोसेस मधनं घालवणार, कारण की तुमच्या दोनही सॅम्पल ए आणि बी मधल्या बॉइलिंग पॉइंट मध्ये खूप कमी अंतर आहे. त्या एका बरोबर दुसऱ्या ज्या वेपर्स जातील हे ऍझ्युम करूनच तुम्ही रिपीटेटिव्हली ही प्रोसिजर करणार आहात, जेणेकरून जी काही शक्यता आहे दोघांच्या मिक्सचर होण्याची ती कमीत कमी होते. ठीक आहे. आता रायझिंग वेपर्स बिकम रिचर इन ए and escape through the fractionating column and reach the condenser while the liquid in the distillation flask is richer in B. पहिल्यांदा सगळ्याच्या ज्या वेपर वरती आल्या ए सॅम्पलच्या, त्या सगळ्या वरती 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 गेल्या, फ्रॅक्शनेटिंग कॉलमच्या वरती गेल्या आणि तिथे त्या कंडेन्सर सुरू झाले, त्या थंड झाल्या आणि एका बाजूला कलेक्ट झाल्या. पण खाली त्या आपल्या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये आता फक्त आणि फक्त बीचं सोल्युशन उरलंय. जास्त बी, थोडस ए. बरोबर. एच्या सगळ्या फ्यूम निघून गेल्यानंतर आता फक्त त्याच्यामध्ये बीच राहणार आहे. द सेपरेटेड कंपाऊंड्स किंवा कंपोनंट्स आर फर्दर प्युरिफाईड बाय रिपीटिंग द प्रोसेस. दोन बीकर मध्ये आपल्याला आता आपण ते सॅम्पल्स काढले आपले. पुन्हा एकदा त्या सॅम्पलला टाकून आपण त्याच्यातल्या दोन गोष्टी वेगळ्या करणार. दुसऱ्या सॅम्पलला पण पुन्हा एकदा आपल्या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये टाकून पुन्हा त्या प्रोसिजर मधनं वेगळं करणार, जेणेकरून थोडा जरी इकडे तिकडे तिकडे इकडे मिक्सचर झालं असेल तर ते वेगळं होऊन जाईल. हे करण्याचं कारण ह्या टेक्निक मधला सगळ्यात मास्टर स्ट्रोक असतो फ्रॅक्शनेटिंग कॉलम. बघा ह्याच्यामध्ये पण बघा सरफेस बघा, इकडनं त्याच्या वाफा वर जाणार, इकडनं 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 रस्ता बघा कसा आहे तो. जितका पाथ मोठा तितका वेळ जास्त आणि तितकं टेम्परेचर कमी, म्हणजे हळूहळू हळू वर जाणार, ते थंड होतं, आपोआप थंड होतं. थंड झालं की काय होतं, कंडेन्स होतं. याच्यामध्ये बघा ह्या ट्यूब मध्ये खूप छोटे 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 छोटे, जसं मी तुम्हाला म्हटलं ग्लास बीड्स लावलेले असतात. असा फ्रॅक्शनेटिंग कॉलम आम्ही आमच्या कॉलेजमध्ये बघितला होता. असा ग्लास बीड्स वाला ट्रान्सपरंट ट्यूब असते अशी, त्याच्यामध्ये छोटे छोटे ग्लासचे बीड्स असतात. असे समजतं आपल्याला की ग्लासचे बीड्स आहेत, छान स्वच्छ असे एकदम क्लीन, आणि ते कॉलम लावलेले असतात आणि आपले फ्युम्स वरती 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 जातात आणि छान असतो हा प्रयोग, खूप सुंदर दिसतो. तुम्हाला ह्याचे युट्यूब वरती काही फोटो किंवा व्हिडिओ दिसते तर नक्की बघा. हा सेटअप रिअल लाईफ मध्ये खूप इंटरेस्टिंग असतो आणि तसाच हा फ्रॅक्शनेटिंग कॉलमचा जो इम्पॅक्ट आहे ना तो पण खूप छान दिसतो. आता ह्या बाजूला बघा, इथून पुढची प्रोसिजर सेमच आहे. हा इथला जो आउटलेट आहे हा कुठे गेलाय, हा गेलाय आपल्या कंडेन्सरकडे. कंडेन्सरला वॉटर इनलेट, परत आउटलेट, मग नंतर ऍडॉप्टर इकडे याला कनेक्ट करायला, आणि हे तुमचं डिस्टिल्ड लिक्विड 1. बरोबर. हे पहिलं तुम्ही काढलं म्हणजे ए, लिक्विड 1 कोणते आपलं ए काढून झालं. आता जे उरलं असेल ते तुम्ही दुसऱ्यांदा घेणार, ते असेल तुमचं बी. आणि ए आणि पी दोन्ही रिपीटेडली तुम्ही पुन्हा त्याला क्लीन करणार. कसं करणार, या सेम टेक्निकने. बरोबर. असं होतं तुमचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. सोपं आहे ना, छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे. आणि खरं इंडस्ट्रीमध्ये
अशा गोष्टी वापरतात. आता डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर बघा. Liquids having very high boiling point or those which decompose on heating are purified by carrying out distillation under reduced pressure. जर तुमचं कंपोनंट तुम्ही जे काही घेतलंय सॅम्पल त्याला गरम केलं, त्याला बॉईल केलं की ते डिकम्पोज होत असेल, ते तुटून जात असेल त्याचे मॉलिक्युल्स, ते पूर्णपणे गडबड होऊन जाईल त्याची, तर तुम्ही त्याला गरम करून त्याला आपण वेगळं नाही करू शकत. मग त्याला वेगळं करण्याकरता तुम्हाला प्रेशर द्यावं लागतं. प्रेसिंग इज डिफरंट टेक्निक अँड हिटिंग इज डिफरंट टेक्निक. बरोबर. आपल्या घरामध्ये जो एलपीजी आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जे सिलेंडर असतं ना, लाल सिलेंडर, तुम्ही बघितलंय का ते सिलेंडर कधी? तुमच्या घरातलं एलपीजी सिलेंडर तुम्ही बघितलं आहे का? हॅलो, क्लास 11. तुमच्या घरातलं किचन मधलं सिलेंडर तुम्ही बघितलं आहे का? येस मॅम. हा, कसं असतं ते? जरा त्याचं वर्णन करा बरं मला. चला, तुम्हाला त्याच्याबद्दल काय काय निरीक्षण आहेत त्याची जरा सांगा मला. बघितलंय हो, पण काय बघितलंय सांगा, पटपट सांगा. प्रथमेश, पटकन बोल. तू जे एलपीजी सिलेंडर बघितलंय घरातलं, त्याच्याबद्दल तुला काय अनुभव आहेत, माहिती आहे, काय बघितलंय, पटकन बोल. लवकर. बघितलंस ना काहीतरी? हो म्हणालास तू. तर काय बघितलंस हे तरी सांग. एवढं काय सिक्रेट आहे त्याच्यामध्ये? माझ्या किचन मध्ये पण सेम सिलेंडर असतं. पटकन सांग. म्हणजे बघितलं नाहीये बहुतेक. हे तुम्हाला कळतंय का आपण काय बोलतोय ते? मी तुम्हाला हे सगळं पुढचं सांगणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही मला तुमच्या घरातल्या सिलेंडर बद्दल तरी सांगू शकता की नाही? एनिवेज, त्याच्यामध्ये जो गॅस असतो तो प्रेशरमध्ये, अंडर प्रेशर लिक्विफाय करून त्याच्यामध्ये भरलेला असतो. तर प्रेशरमुळे सुद्धा आपण एलपीजी. नशीब, मी एवढ्या वेळ काय हिब्रू मध्ये बोलत होते, तू त्या सिलेंडर मधलं काय काय बघितलंय, त्याच्याबद्दल काय माहितीये, पटापट मला सांग. एवढा वेळ वाया नाही घालवायचा आपण, आता 11वीत आहोत. जे जे बघितलंय, काहीतरी अनुभवलं असशील किंवा निरीक्षण केलं असेल त्याचं. एलपीजी ठीक आहे, त्याचं नाव आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. सिलेंडरची माहिती मला सांग. अरे, रंग कसा असतो, आकार कसा असतो, कशाचं बनलेलं असतं, एवढं काय त्याच्यामध्ये कठीण आहे? जे बघितलं ते सांगायचंय. ओ माय गॉड. चला, तू आरामात विचार कर. तुझ्या घरात जे सिलेंडर आहे ते कसं काय, वेगळ्या टेक्निकचं काय, कशा पद्धतीचं आहे ते, जे काही असेल ते थिंक ओव्हर इट. तुला तुझं कळलं तरी बस झालं. आपण पुढे जाऊया. तर त्याच्यामध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असतो. प्रेशरमध्ये त्या गॅसला आपण लिक्विड फॉर्ममध्ये आणलेलं असतं. तर अशाच पद्धतीने ज्या कंपोनेंट्सना तुम्ही गरम केलं की ते ब्रेक होतात किंवा डिकम्पोज होतात, तर अशा वस्तूंना तुम्ही गरम नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला प्रेशर बदलावं लागतं. त्याचं प्रेशर वाढवलं की ते आपोआप सप्रेस होतात आणि मग त्यांचे मॉलिक्युल्स, ॲटम्स जवळ येतात आणि ते त्यांचा फॉर्म चेंज करतात. अशा पद्धतीने तुम्ही काही मेथड्स वापरू शकता आणि त्याला डिस्टिलेशन मध्ये वापरू शकता. म्हणजे लिक्विड इज मेड टू बॉईल ॲट टेम्परेचर विच इज बिलो इट्स नॉर्मल बॉइलिंग पॉईंट. असं करता आलं तरी पण तुम्हाला त्याला सेपरेट करता येतं. बाय रिड्युसिंग द प्रेशर ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड. तुम्हाला त्याला गरम नाही करायचं, तुम्हाला त्याला प्रेस करायचे. प्रेस करून त्याला
दाबून 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 त्याचे टेम्परेचर वाढणार आणि मग ते लिक्विड होणार. सो प्रेशर इज रिड्यूस्ड युझिंग द वॉटर पंप ऑर व्हॅक्युम पंप. इन सोप इंडस्ट्री ग्लिसरॉल इज सेपरेटेड फ्रॉम सोप बाय युझिंग दिस टेक्निक. म्हणजे तुम्ही सोप इंडस्ट्री जी असते, साबण बनवण्याची इंडस्ट्री, त्याच्यामध्ये ग्लिसरॉल नावाचा एक घटक असतो. तो साबणातनं वेगळा केला जातो आणि मग त्याच्या पुढच्या प्रोडक्टमधनं साबण बनवतात. त्याच्यामध्ये ही टेक्निक वापरतात. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. In this, what we are doing, when an organic substance is present in an aqueous solution, it can be extracted from that solution by shaking with the organic solvent in which the substance is more soluble. The organic liquid should be immiscible with water and be able to form two layers. In this process, the solute distributes itself between two immiscible liquids. From the aqueous phase, the solute gets extracted in the organic phase. Extraction of compound takes place based on the difference in solubility of compounds in two liquids. On shaking for a few times with small volumes of organic phase, most of the solute gets extracted into organic phase. The organic solvent is then removed by distillation and the solute is collected. आता हे सगळं मी काय बडबड केली ते ह्या चित्रामध्ये बघून तुम्हाला समजेल. बघा, ही आहे सिंपल टेक्निक ऑफ सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. दोन वेगवेगळे सॉल्व्हंट आहेत त्याच्यामध्ये, ए आणि बी. ह्याच्यामधलं एक ऑर्गॅनिक आणि एक नॉर्मल असं सोल्युशन जर असलं तुमच्याकडे, समजा हा ए आहे, समजा अल्कोहोल आहे. कुठला अल्कोहोल घेऊया आपण? मिथॅनॉल घेऊया. मिथॅनॉल आणि पाणी असं जर तुम्ही घेतलं समजा इन केस, तर मिथेनॉल आणि पाणी एकमेकांबरोबर मिक्स झालेले आहेत. त्यांचं एक लिक्विड आहे, द्रावण, सोल्युशन. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे मिथेनॉल वेगळं करायचंय. CH3OH प्लस H2O असे तुमचे दोन कंपोनंट आहेत. आता तुम्हाला ह्यांना वेगळं करायचंय. तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन एक सॉल्व्हंट टाकावं लागेल, जे असेल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. त्याला तर मी फक्त ORG एवढंच लिहिते. हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट तुम्ही ह्या लिक्विडमध्ये टाकलं. तर ह्या लिक्विडमध्ये तुमचं ए आणि बी आहे. हे ए आणि बी इथे तुम्ही याच्यामध्ये हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकलं. आता तुम्हाला काय करायचंय बघा, ही रचना काय आहे? हा एक काचेचा असा गोल बलून सारखा एक स्ट्रक्चर असतो तो, आणि त्याला वरती एक झाकण असतं, असं गोल चंबू असतो तोंड त्याचं. त्याच्यामध्ये काचेचं एक असं फिट करण्यासाठी बटन असतं, म्हणजे बटन म्हणजे एक नॉब असतो, त्याच्यात ते ठेवलं की ते बंद होतं वरनं. खालच्या बाजूला नळ असतो आणि एक अशी ट्यूब असते, त्याला नळ असतो. नळ बंद केला की तुमचं पाणी यायचं थांबतं, पाणी की लिक्विड जे काही असेल. नळ उघडला की तो खड्डा जो असतो त्या ट्यूबचा तो उघडतो आणि त्यातनं सगळं लिक्विड खाली येतं. हे सिंपल, त्याचं अगदी सोपं आणि अगदी छान असं सेपरेशन टेक्निकचं माध्यम आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या दोनही द्रावणांमधलं एक ऑर्गॅनिक असेल, एक नॉर्मल असेल, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड तुमच्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतं. समजा मी दुसरं एखादं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट त्याच्यामध्ये टाकलं तर मिथेनॉल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. हा ए त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह झालेला तुमचा एक पदार्थ तुम्ही जेव्हा, आता बघा, जसं पाणी आणि तेल आपण एकत्र केलं आणि त्याला तुम्ही खूप अगदी भरपूर वेळ त्याला हलवत राहिलात त्या मशीनला, तुमच्या हे मशीन आहे समजा, तुमचं ते जे ॲपॅरेटस आहे, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनचं ॲपॅरेटस आहे, सेपरेटिंग फनेल म्हणतात त्याला. ह्याला तुम्ही असं खूप वेळ शेक केलं तर काय होईल, ते दोनही द्रावण म्हणजे CH3OH तुमचं मिथेनॉल, पाणी आणि आपलं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, तिघही एकमेकांमध्ये मिसळले जातील, गोल 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 फिरतील. आणि काय होईल, आता त्यांना एकमेकांना शेक केल्यामुळे काय होतं, त्यातलं पाणी 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 वेगळं होत जातं आणि दोनही ऑर्गॅनिक कंपाऊंड एकमेकांमध्ये मिसळतात. तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्ही असा शोधायचा असतो, सॉल्व्हंट असा शोधायचा की त्याच्यामध्ये आपलं मिथेनॉल डिझॉल्व्ह होईल. तर हे डिझॉल्व्ह झालं की तुम्हाला आता काय करायचंय, पाणी वेगळं करायचं, ऑर्गॅनिक कंपाऊंड वेगळं करायचं. अशा पद्धतीने दोन पूर्णपणे म्हणजे एकमेकांमध्ये विरघळलेल्या, एकमेकांमध्ये पूर्णपणे फसलेल्या ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडला तुम्ही वेगळं करू शकता. ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, व्हेअरएज इनऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह इन अदर सॉल्व्हंट्स. आपल्याला ऑर्गॅनिकला वेगळं केलं की दुसरा आपोआप वेगळा झाला. मग त्याच्याकरता सॉल्व्हंट सिलेक्शन ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि ही टेक्निक सगळ्यात सोपी आहे, याच्यामध्ये काही डोक्याला ताप होत नाही, काही वेस्टेज होत नाही. तुमचे दोनही जे एक्स्ट्रॅक्ट केलेले सॅम्पल्स असतात
शेकिंग नंतर ते आपोआप वेगळे होतात. आणि पहिल्याला तुम्ही कंट्रोल करू शकता, कधी बंद करायचं तुमच्या हातात असतं नॉब. तुम्हाला दिसलं की ह्याच्यामध्ये अजून पण काही लेअर असा आहे ऑर्गॅनिकचा जो इनमिसिबल आहे, तो तुम्ही एका तिसऱ्या बीकरमध्ये काढून त्याला पुन्हा सेपरेट करून त्यातनं तुम्ही त्याची सेपरेशन टेक्निक रिपीट करू शकता. म्हणजेच अशा पद्धतीने तुमचं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन हे इझिली होतं. कोणत्या बाबतीमध्ये? 2 लिक्विड्सच्या बाबतीत. त्यातलं एक ऑर्गॅनिक असतं, एक इनऑर्गॅनिक असतं. ठीक आहे. आता आपण सुरू करणार आहे. अच्छा, इफ द सोल्यूट इज लेस सोल्युबल इन ऑर्गॅनिक फेज. आता तुमचा जर ऑर्गॅनिक फेज मध्ये कमी सोल्युबल असलेला तो कंपोनंट असेल, देन द टेक्निक इज कॉल्ड एज कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन. इट इज युज्ड वेअर द सेम अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज युज्ड रिपीटेडली फॉर एक्स्ट्रॅक्शन. तेच सॅम्पल घ्यायचं, तेच रिपीट करायचं. त्यातलं खाली आलेलं जे आपण जे काढू 2 बीकर मधलं एक सॅम्पल एचा जो काही पार्ट आपल्याला मिळेल, त्याच्यामध्ये पुन्हा आपण ते सॉल्व्हंट टाकायचं आणि पुन्हा काढायचं. असं का करायचं? जास्त सोल्युबल नाहीये, आपल्याला जास्त वेळा त्याला मिक्स करून वेगळं करावं लागेल. तुमच्या पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळतं. तुम्ही त्याला आरामात एकदाच विरघळवलं तर तुम्ही त्याला एकत्र बाहेर काढू शकता, पाणी आणि मीठ. पण त्या पाण्यामध्ये तुमचे दगड विरघळणारच नाहीयेत. समजा मातीचे खडे, प्रत्येक वेळेला तुम्ही थोडीशी माती विरघळवणार, बाजूला करणार, पुन्हा पाण्यामध्ये माती टाकणार, विरघळवणार, बाजूला करणार. अशा पद्धतीने तुम्हाला पुन्हा पुन्हा ती प्रोसिजर करावी लागते. जर तुमचं जे सॉल्व्हंट आहे, जे सोल्यूट आहे, ते जास्त सोल्युबल नसेल तुमच्या ऑर्गॅनिक फेजमध्ये तर. ठीक आहे ना? This technique involves continuous distillation of the solvent within the same assembly. Thus, use of large quantity of organic solvent is avoided. पुन्हा 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 ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेऊन वाया नाही घालवायचं. जे घेतलंय तेच 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 पुन्हा वापरायचं, जेणेकरून त्याच सॅम्पलमध्ये त्याचा सगळा एक्स्ट्रॅक्ट येत राहतो. अशी टेक्निक आपण रिपिटेटिव्ह किंवा कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन मध्ये वापरतो. आता क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स या खूप इंटरेस्टिंग टेक्निक आहेत बघा. Chromatography is a technique used to separate components of a mixture and also purify compounds. क्रोमा या शब्दाचा अर्थ आहे कलर. ग्राफी म्हणजे प्रेझेंटेशन. द नेम ऑफ द टेक्निक कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड क्रोमा मीनिंग कलर. ते दिलंच आहे बघा. इन 1903 स्वेट्स डिस्कवर्ड दिस टेक्निक फॉर सेपरेटिंग द कलर्ड कंपोनंट्स फाउंड इन प्लांट्स. तुम्हाला माहितीये वनस्पतींमध्ये अनेक रंगीबेरंगी पदार्थ असतात. जसं त्यांची पानं हिरवी असतात, फुलं रंगीबेरंगी असतात, देठाचे रंग वेगळे असतात, त्याच्या दांडीचे रंग वेगळे असतात, मुळांचे रंग वेगळे असतात. अशा अनेक वेगवेगळ्या कलर कंपोनंट्सना वेगळं करण्यासाठी ही टेक्निक वापरली गेली होती. द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ सबस्टन्सेस इन धिस टेक्निक इज सिमिलर टू सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ द सोल्यूट इन 2 phases. इन क्रोमॅटोग्राफी वी यूज 2 phases फॉर सेपरेशन. एक असते स्टेशनरी आणि दुसरी असते मोबाईल फेज. आता हे सगळं काय चाललंय समजून घ्या. या सेपरेशन टेक्निक मध्ये आपल्याला काही खूप गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांना जरा अंडरलाईन करा. तुमच्या क्रोमॅटोग्राफीच्या या टेक्निक मध्ये तुम्हाला 2 फेजेस वापरायचे आहेत. फेजेस म्हणजे ज्या गोष्टी रिॲक्ट करणार आहेत, म्हणजे तुम्हाला मदत करणार आहेत. रिॲक्ट म्हणजे ऍक्शन मध्ये आहेत त्या. एक असते स्टेशनरी. स्टेशनरी या शब्दाचा अर्थ आहे तिथेच थांबणारे, स्टेशनरी फेज. अँड सेकंड इज मोबाईल. मोबाईल या शब्दाचा अर्थ आहे मुवमेंट करणारे. आपला मोबाईल जो ना, आपण हातात फोन जो घेतो, तुमचा मोबाईल ज्याच्यातून तुम्ही हे लेक्चर ऐकताय, त्या मोबाईलचा अर्थच आहे विच कॅन मूव्ह. तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमचा मोबाईल तुमच्या बरोबर असतो. करेक्ट. दुसरी ह्याच्या आधीची जी गोष्ट होती फोनची, ती होती लँडलाईन. माहिती आहेत का तुम्हाला लँडलाईन हा शब्द ऐकलाय का कधी? लँडलाईन फोन सगळीकडे फिरत नव्हते, ते एका ठिकाणी स्टेशनरी होते. ते स्टेशनरी होते. आणि आताचे जे आहेत त्यांचं नाव मोबाईल काय, कारण की ते मूव्ह करू शकतात. बरोबर. सो मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज अशा दोनही फेजेस त्याच्यामध्ये असतात. अँड दिस टेक्निक इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन रेट्स ॲट विच कंपोनंट्स इन द मिक्सचर मूव्ह थ्रू द स्टेशनरी फेज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द मोबाईल फेज. एक गोष्ट जागेवरती उभी आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या वरती 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 चढणार आहे. म्हणजेच स्टेशनरी फेजच्या वरती तुमची मोबाईल फेज वर चढणार आणि ती वर चढत 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 काय करणार, तुमच्या सॅम्पलला वेगळं करत जाणार. तर हे सगळं काय हे आहे खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपं. हे तुम्ही पण तुमच्या घरी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. स्केच पेनने तुमच्या वहीचं एखादा असा रेक्टँग्युलर अशी पट्टी बनवायची, छोटीशी पट्टी कापायची रद्दी पेपरची, आणि
2 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर वगैरे अशी काहीतरी ती कट करायची. आणि समजा मीच काढू का आता इथे, समजा अशी एक मी पट्टी, ह्याला इथे 1-1.5 सेंटीमीटरची खाली एक रेष मारायची आणि इथे स्केच पेन, ब्राऊन, ब्लू, डार्क ब्लू, पर्पल अशा रंगाचा एक ठिपका ठेवायचा. आणि काय करायचं, छोटीशी काचेची वाटी किंवा ग्लास असं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. किती पाणी घ्यायचं, अगदी जेमतेम, जिथपर्यंत हे बुडेल असं. आता ही तुमची पेपरची पट्टी याच्यामध्ये राहणार आहे का, नाही राहणार. तुमच्या प्लॅस्टिकच्या स्केलवरती तिला तुम्ही लावू शकता, चिटकवायचं आणि उभं करून ठेवायचं. ही झाली तुमची स्टेशनरी फेज. स्टेशनरी या शब्दाचा अर्थ आहे उभी असलेली, एका ठिकाणी स्टेशनरी. आणि खाली पाणी जे आहे ती आहे तुमची मोबाईल फेज. हे काय आहे, हे आहे तुमचं सॅम्पल. आता काय होईल, स्वाभाविकशी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे पाणी पेपरच्या वरती 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 चढतं, असं असं इथे पण चढेल. आणि हे जे सॅम्पल आहे हे इथून वरती 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 जाईल आणि त्याच्यातले वेगळे वेगळे कंपोनंट्स चे ठिपके तुम्हाला दिसतील. तुम्ही जर इथे असा काळ्या रंगाचा किंवा पर्पल कलरचा असा जर स्केच पेनचा ठिपका ठेवला तर तुम्हाला त्याच्यात बरेच रंग दिसतील, काही पिवळे, काही हिरवे, असे जवळ 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 वेगळे वेगळे झालेले तुम्हाला अनेक कलर्स त्याच्यामध्ये दिसतात. ह्याला म्हणतात सेपरेशन टेक्निक बाय क्रोमॅटोग्राफी. ह्याच्यामध्ये काय होतंय, आपल्याला रंग वेगवेगळे झालेले दिसतात. बघा ना, एक रंग, हा दुसरा रंग, हा तिसरा रंग, आणि हे तुमचं सॅम्पल. खाली तुम्ही काहीतरी मोबाईल फेस ठेवली आणि तुम्ही एक स्टेशनरी फेस पेपर ठेवली. आता ही झाली आपली घरगुती पद्धत समजून घेण्याची. जी ऍक्च्युअल मेथड आहे ती काय आहे आता जरा बघा. हे समजलं का, क्रोमॅटोग्राफी, क्रोमा या शब्दाचा अर्थच कलर आहे. म्हणून तुम्हाला मी स्केच पेनचा डॉट लिहायला सांगितला, कारण की स्केच पेन हे कलर्ड असतात. सो कलर मधले जे काही छोटे छोटे डाईज असतात ना वेगवेगळे डार्क कलर मध्ये टाकलेल्या, त्या सगळ्या सेपरेट होतात. हेच तुम्ही चॉकवर पण करू शकता. तुमचा चॉक मोठाच्या मोठा, त्याला स्केच पेनने पूर्ण राऊंड मारायचा, त्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचा, तो उभा बसतो. असं वरती 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 पूर्ण चॉकमध्ये पाणी जातं आणि तो कलरची पूर्ण लाईनच्या लाईन अशी गोल रिंगच्या रिंग वरच्या बाजूला कॅरी होत जाते. त्याला म्हणतात क्रोमॅटोग्राफी. आता फर्स्ट द मिक्सचर ऑफ कंपोनंट्स इज लोडेड ऍट वन एंड ऑफ द स्टेशनरी फेस. बघा, स्टेशनरी फेसच्या एका पॉइंटला आपण काय केलंय, आपलं मिक्सचर ऑफ कंपोनंट्स म्हणजे आपलं सॅम्पल आपण लावलंय. आता अँड देन द मोबाईल फेस विच इज अ प्युअर सॉल्व्हंट ऑर अ मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट. तुमचं खालच्या बाजूला सॉल्व्हंट तुम्ही ठरवलंय काय. आता ह्या सॅम्पल मध्ये आपण पाणी घेतलं. जर तुमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तुम्ही त्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट्स घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचंय, त्याला वेळ द्यायचा आहे. कशासाठी, टू अलाव दॅट मूव्हिंग फेस ऑर द मोबाईल फेस टू कम ऑन द स्टेशनरी फेस. Depending on the relative affinity of the components towards the stationary phase and mobile phase, they remain on the surface of the stationary phase or move along with the mobile phase and gradually get separated. जर तुमच्या मोबाईल फेज बरोबर ह्या कंपोनंट्स डिझॉल्व्ह झाले तर त्याच्याबरोबर वरती 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 जातील. जर नाही झाले तर तिकडनं जागा हलवून फक्त पुढे सरकतील. तुमच्या मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज बरोबर तुमचं सॅम्पलचे कंपोनंट कसे रिॲक्ट करतात याच्यावरती ही सगळी जादू असते. ठीक आहे. आता स्टेशनरी फेज कॅन बी अ सॉलिड ऑर अ लिक्विड. जी स्टेशनरी फेज आपण घेतली, आपल्या प्रयोगामध्ये आपण पेपर घेतला तर तो सॉलिड होता. लिक्विड असते का, असते ना. स्पेशल पट्ट्या असतात त्याच्यामध्ये लिक्विडचा एक असा हलकासा लेअर लावलेला असतो, तर त्याची स्टेशनरी फेजच लिक्विड असते. डिपेंडिंग ऑन द स्टेशनरी फेज, क्रोमॅटोग्राफी इज क्लासिफाईड इनटू ऍडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी अँड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ऍडझॉर्प्शन सॉलिड्स वर होतं आणि पार्टिशन लिक्विड्स वर होतं. जर तुमची पट्टी सॉलिड असेल तर त्याच्यामध्ये काय होईल, ऍडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी होईल. तीच आता आपली पुढची टेक्निक आहे बघा, ऍडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. This type of chromatography is based on the principle of differential adsorption. Different solutes are adsorbed to different extent on the stationary phase. Adsorption chromatography is of the following two types. पहिली आहे कॉलम
आणि दुसरी आहे थिन लेअर. आता मी तुम्हाला जे सांगितलं ते होतं थिन लेअर क्रोमॅटोग्राफीचं उदाहरण. बघा हे सेम आहे की नाही. त्यांनी बीकर घेतलाय, आपण छोटी वाटी घेतली होती. एक पट्टी पेपरची त्यांनी घेतली, एक वेगळी गोष्ट घेतली, आपण पेपर घेतला होता. त्यांनी एक सॅम्पल टाकलंय, आपण स्केच पेन टाकला होता, टिंब त्याचा, बरोबर. आता ह्याची आणखीन एक दुसरी आहे पद्धत, ती आधी आपण समजून घेऊया. कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफीचं हे इथलं उदाहरण आपण बघूया. दिस टाइप इन्व्हॉल्व्स द सेपरेशन ऑफ कंपोनंट्स ओव्हर अ कॉलम ऑफ स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजचा एक कॉलम असतो. द स्टेशनरी फेज मटेरियल कॅन बी ॲल्युमिना, सिलिका जेल. A slurry of stationary phase material is filled with long glass tube provided with this top cock at the bottom and a glass wool plug at the lower end. The mixture to be separated is dissolved in a small amount of appropriate solvent and is then loaded on top of the adsorption column. A suitable mobile phase, which could be a single solvent or a mixture of solvents, is then poured over the adsorbent column. The mixture along with the mobile phase slowly moves down the column. The solutes gets adsorbed on this stationary phase and depending on the degree to which they are adsorbed, the solutes get separated from each other. आता काय झालंय ते बघ. The most strongly adsorbed component is retained on the column and others move down the column to various distances, forming bands as shown in the figure. Component which is less strongly adsorbed is desorbed first and leaves the column first, while the other eluted later. काय काय बोलले मी आता ह्या पॅराग्राफ मध्ये, चित्रातनं तुम्हाला सगळं समजेल. ह्या पूर्णच्या पूर्ण सेपरेटिंग कॉलम मध्ये हा एक इन्स्ट्रुमेंट आहे. ह्याच्यामध्ये आपण सॉल्व्हंट वरून टाकले, खाली आहे त्याच्यामध्ये ऍडझॉर्बंट स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज सॉलिड स्टेट मधली म्हणजे स्थायू अवस्थेतली एक स्टेशनरी स्टेट त्याच्यामध्ये ऑलरेडी फिक्स केलेली आहे. वरती आपण टाकलं आपलं मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स ABC, हे आपलं सॅम्पल आहे. हे आपण त्या वरच्या याच्यामध्ये टाकलं, आता वरून टाकलं ट्यूब मध्ये, आणि त्याच्यावरून आपण ओतलं सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय, ज्या सगळ्यांना विरघळवून खाली आणणार आहे, बरोबर. मग त्या सॉल्व्हंटच्या खाली आहे आपलं सॅम्पल. सॅम्पल काय करेल, सॉल्व्हंटला घेऊन खाली 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 खालच्या बाजूला येत राहील. आता मजा अशी होते, ज्या गोष्टी आपल्या सॉल्व्हंटमध्ये जास्त डिझॉल्व्ह होतात, बरोबर, जास्त पटकन त्याच्याबरोबर त्या डिझॉल्व्ह होतात, त्या त्याच्याबरोबर खाली 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 येतात. ज्या डिझॉल्व्ह होत नाही तर तिथल्या तिथे वरच्यावर जस्ट खाली सरकतात. आता ABC मधला हा जो लाल पट्टा आहे बघा, हा सगळ्यात कमी डिझॉल्व्ह होणारा पदार्थ आहे जो वरती राहिला. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो थोडासा कमी डिझॉल्व्ह झाला तो खाली आला, आणि 3 नंबरचा जो खूपच जास्त डिझॉल्व्ह झाला तो एकदम खाली आला. म्हणजे काय झालं, तुमचं सॉल्व्हंट वरून खाली येत असताना मिक्सचरच्या 3ही भागांना त्याने वेगळं वेगळं केलं. खाली तुमचं सॉल्व्हंट जेव्हा इकडे जमा होतं तेव्हा तुम्ही झाकण उघडून खालचा जो टॅब आहे तो उघडून त्याला जमा करून घेऊ शकता, पुन्हा वर टाकून त्याला रिपीट करू शकता जर तुम्हाला असं वाटलं की हे सेपरेशन बरोबर झालेलं नाहीये तर. म्हणजे तुमच्या ह्या मिक्सचरच्या 3ही कंपोनंटला वेगळं करण्याची टेक्निक, ते पण सॉलिड, हा जो आहे ना आपला सॉलिड आहे, स्टेशनरी फेज आपली सॉलिड आहे, त्या स्टेट वरती आपण हे वरनं सगळं टाकलं आणि त्याच्यावरती वेगवेगळं झालं, वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या तुम्हाला मिळाल्या. आता तुम्ही काय करणार, ही पट्टी आधी वेगळी करणार, मग ही करणार, मग ही करणार. म्हणजे तुम्ही A सॅम्पल वेगळं, मग B वेगळं, मग C वेगळं, असं 3 वेगळं करताय. म्हणजे जे सगळ्यात कमी डिझॉल्व्ह होतं ते आधी वेगळं होतं, कारण ते सगळ्यात वर आहे. जे मीडियम लेवलला डिझॉल्व्ह होतं ते मध्ये मध्ये येत राहतं, आणि जे एकदमच जास्त डिझॉल्व्ह होतं आपल्या सॉल्व्हंट बरोबर ते सगळ्यात खाली, सगळ्यात शेवटी एक्स्ट्रॅक्ट करतात. अशी ही ऍडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे ही thin layer chromatography. The solutions of these components are collected separately. On evaporating the solvent, the solutes can be recovered. तुमचं जे लिक्विड त्याच्यावरचं ते उडून गेलं
इव्हॅपोरेट झालं की तुम्हाला खालच्या तीनही पट्ट्या वेगवेगळ्या मिळतात. ए, बी, सी सॅम्पल्स वेगळे मिळतात. तुम्ही काढून घेऊ शकता, कट करून त्याला वापरू शकता प्रयोगाकरिता. Thin layer chromatography. A thin layer of adsorption silica gel or alumina spread over a glass plate acts as the stationary phase. तुमची जी काही पट्टी आहे, जे काही सॉलिड तुमचा ऍडझॉर्बिंग सरफेस आहे, ऍब्झॉर्बिंग नाही, ऍडझॉर्ब करण्यासाठी सॉलिड असतं. त्याच्यामध्ये सिलिका जेल किंवा ॲल्युमिना ह्या 2 पदार्थांचा वापर केला जातो. एक ग्लास प्लेट असते, जसं आपली प्लास्टिकची पट्टी असते तशी काचेची पट्टी असते. त्याच्यावरती सिलिका जेल किंवा ॲल्युमिना चिटकवलेले असतात. हे दोनही पदार्थ आहेत. ठीक आहे. आणि द प्लेट इज कॉल्ड द TLC प्लेट, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. TLC थिन लेअर क्रोमॅटोग्राफी प्लेट और क्रोम प्लेट ह्या अशाच मिळतात, ह्या मॅन्युफॅक्चर केल्या जातात. The mixture of solutes is applied on the chrome plate as a small spot about 2 cm from the end of the plate as shown. जे मी तुम्हाला वरती सांगितलं सेम तेच केलंय. आता तुमच्या त्या क्रोम प्लेट वरती तुम्ही इथे एक सॅम्पलचा डॉट ठेवलेला आहे. The plate is then placed in a closed jar containing the mobile phase, such as the spot is well above the mobile phase. हा जो स्पॉट आहे हा आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचा नाहीये, त्याच्या वर तो असायला पाहिजे. पण आपली प्लेट जी आहे ती आपल्या लिक्विड मध्ये बुडायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे मोबाईल फेज आहे ते तुमच्या पट्टीच्या खाली पाहिजे, सॅम्पलच्या खाली पाहिजे. बरोबर. आता as the mobile phase rises up, the components of the mixture move along with it. त्यातले मिक्सरचे जे काही पार्ट आहेत ते तुमच्या मोबाईल फेज बरोबर वरती 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 जाणार. They move up to different distances depending upon their degree of adsorption and thus get separated. जे वरती 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 तुमचं हे बघा ना, इथली तुमची मोबाईल फेज वर 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 जात राहणार. हे वरती वरती जातात तर बघा तुम्हाला स्पॉट वेगळे वेगळे झालेले दिसले, निळा वेगळा, लाल वेगळा, पिवळा वेगळा. अशा पद्धतीने if the components are colored, they appear as separated colored spots. म्हणूनच त्याला क्रोमॅटोग्राफी म्हणतात. क्रोमा कारण कलर्स. If the components are not colored, then they can have property of fluorescence. कलर नसतील तरी पण ते UV लाईट मध्ये किंवा फ्लुरोसंट लाईट मध्ये चमकतात, मग समजतं की वेगळे झालेले आहेत. ठीक आहे ना. अँड इट कॅन बी केप्ट अंडर द चेंबर कंटेनिंग द फ्यू आयोडीन स्पॉट किंवा क्रिस्टल्स. तर जर ते तुमचे कंपोनंट सेपरेट झाले की तुम्हाला समजलंच नाही कारण की त्यांना कलर नाहीये, तर अशा कंडिशन मध्ये त्यांना तुम्ही कलर आणू शकता. आपली जी विजिबल लाईट आहे ती विब्रिऑर ह्या व्हायलेट टू रेड एवढ्या कलरच्या स्पेक्ट्रम मध्ये आहे. पण त्याच्या अलीकडे UV आहे आणि त्याच्या पलीकडे IR आहे. खूप मोठी रेंज आहे लाईटची. बरोबर ना. आपण फक्त एवढेच बघू शकतो. तर त्याच्या अलीकडचे पलीकडचे पण चेक करण्याकरता त्या लाईटाखाली तुमची प्लेट ठेवायची आणि त्याला बघायचं. त्याच्यामध्ये स्पॉट दिसतात UV प्लेट मध्ये, ते UV लाईट मध्ये त्या प्लेटवरचे स्पॉट दिसतात. आणि तेही नाही जमलं तर आयोडीनचे क्रिस्टल्स असतात, ते आपल्या बर्नीमध्ये ठेवून द्यायचे. त्या आयोडीनचे जे फ्युम्स असतात ते आपल्याला नंतर त्याच्यामध्ये त्या स्पॉट्स वरती आलेले दिसतात. कळलं. म्हणजेच काय झालं की आपली जी जो आपला प्रॉब्लेम होता की कलर दिसत नाही, त्याचं सोल्युशन काय, आयोडीनचे स्पॉट घेणं किंवा त्याला UV लाईट मध्ये बघणं. फ्लोरोसन्स म्हणतो ना आपण, चमक ती त्याच्यामध्ये दिसते. द आयोडीन वेपर्स आर ऍब्सॉर्ब बाय द कंपोनंट्स. कंपोनंट स्वतःच आयोडीन वेपरला ऍब्सॉर्ब करतात आणि त्याच्यावरती स्पॉट्स दाखवतात, म्हणजे कलरचे स्पॉट्स, ब्राऊन ब्राऊन स्पॉट्स दाखवतात. बघा आपण जी टेक्निक बोललो तीच इकडे डिटेल मध्ये दाखवलेली आहे. ही बेस लाईन आहे, ह्याच्यावरती तुमचं सॅम्पल होतं इथे. खाली सॉल्व्हंट आहे. तुमचं सॅम्पल वरती 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 जाऊन तुमचा सॅम्पलचा डॉट आणि मग त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन कोटेड ऑन ग्लास प्लेट जार, हे सगळं तुमचं सेटअप आहे. आता ही तुमची पट्टी ही तुम्ही बाहेर काढली. आता ही मधली पट्टी आहे ना, ही ऍब्सॉर्बिंग प्लेट तुमची TLC प्लेट, ही बाहेर काढून तुम्ही आता त्याला नीट चेक करताय. बघा हा तुमचा बेस होता, इथं तुमचं सॅम्पल होतं, पण आता ते सेपरेट झालं. इट्स ऑलरेडी सेपरेटेड. त्याचे 3 डॉट तुम्हाला दिसले, रेड, ब्ल्यू, पर्पल. ह्या 3 दिसतात तुम्हाला स्पॉट्स मध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचंय की अंतर किती आहे. ह्या तुमच्या ह्या लाईन पासून पहिल्या अंतरावरतीचं A कंपोनंट, ह्या अंतराला मॅच करणारं B कंपोनंट
आणि ह्या अंतराला मॅच करणारा सी कंपोनंट. आता हे कोण काय कसं समजतं? याचा खूप मोठा डेटा ऑलरेडी स्टोअर्ड असतो. तुमच्या बेसलाईन पासून एवढ्या अंतरापर्यंत या रंगाचा स्पॉट आला ह्या सॉल्व्हंट बरोबर, म्हणजे कदाचित हा मिथेनॉल आहे. ह्याच्या पुढे गेला तर कदाचित हा ऍसिटिक ऍसिड आहे. ह्याच्या पुढे गेला तर हा कदाचित तुमचा फिनॉल आहे. अशा पद्धतीने सगळ्या ह्या ज्या आपल्याला माहिती असलेल्या कंपोनंट्सचा रेकॉर्ड ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर आपण तो मॅच करायचा. मॅच केल्यावरती काय समजतं की हा जो आपल्याला मिळालेला कंपोनंट आहे हा ह्या डिस्टन्सवरती ह्या सॉल्व्हंट बरोबर एवढ्या अंतरावरच आहे, म्हणजे हा हाय. बरोबर. जे आपल्याला माहिती नाही ते आपण शोधतोय, मग ते कशा बरोबर शोधणार? जे माहिती आहे त्याच्या बरोबरच चेक करून शोधणार. जसं जेव्हा आपण वजन करतो वजन काट्यावरती 1 किलो बटाटे, आपल्याला काय माहिती 1 किलो जास्त आहेत कमी आहेत काय आहेत. या बाजूला आपण 1 किलोचं स्टँडर्ड ठेवतो, म्हणजे स्टँडर्डच्या वजनाच्या एवढं वजन आपण घेतो. बरोबर की नाही? सेम तसंच स्टँडर्ड्स ऑलरेडी सगळीकडे आहेत माहितीचे, ते बघून आपल्याला कोणते मिळालेले आहेत हे शोधलं जातं. त्यालाच आपण क्रोमॅटोग्राफी असं म्हणतो. सगळंच नवीन नाहीये. ह्या स्पॉट्सना शोधणं, त्यांचे कलर शोधणं, त्यांचे कंपोनंट शोधून काढणं हे एवढं कठीण नाहीये. काही काम ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. त्याचा वापर करून आपल्याला नवीन गोष्ट करायची असते. याला म्हणतात क्रोमॅटोग्राफी. ही कोणती होती? ऍडझॉर्प्शन. ऍडझॉर्प्शन म्हणजे सॉलिड्सची सॉलिड बरोबरची क्रोमॅटोग्राफी. दुसरा भाग आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी, जो आपण पुढच्या वेळेला करणार आहे. आज आपण जे काही शिकलो बोललो तर तुम्हाला कळलं का? बघा, पेपर क्रोमॅटोग्राफीचं किती सुंदर दिलंय याच्यामध्ये. 4 डॉट आहेत, 1 2 3 4, आणि जे सॉल्व्हंट टाकलंय त्याच्यामध्ये बघा किती मस्त ते वरती आले. हे असंच तुमच्या स्केच पेनचं पण येऊ शकतं. आता इथे ह्यांनी ऑर्गॅनिक हे घेतले, ऑर्गॅनिक मोबाईल फेस घेतले. आपण पाणी घेऊ शकतो, आपल्याकडे पाणी असतं. मिथेनॉल इथेनॉल अशा वस्तू जरी घेतल्या तरी पण त्याला बंद जारमध्ये घ्यावं लागतं, ते उडून जातात ना, ते इव्हॅपोरेट होतात लवकर. तर अशी आपली पेपर क्रोमॅटोग्राफी ही खूप इंटरेस्टिंग टेक्निक आहे. ही संपली की हा धडा आपला संपणार आहे. तुम्हाला कळलं का की आपण आज जे काही बोललो जे काही शिकलो त्यातलं थोडंफार तरी तुम्हाला समजलंय का? येस मॅम. थँक गॉड. भेटूया आपण पुढच्या वेळेला. हा धडा पुढच्या वेळेला संपेल, नवा धडा आपण सुरू करणार. ठीक आहे, लेट अस मीट नेक्स्ट. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू. बाय प्रथमेश. बाय मॅम. संगीता मैम, हम मीटिंग स्टॉप कर सकते हैं? हेलो संगीता मैम, मैं रिकॉर्डिंग बंद नहीं कर सकती हूँ.